अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटचा दिवस आणि या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठीचा 2100 रुपयाचा निर्णय होणार का किंवा 2100 रुपयांचा निर्णय झाला का असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या मनात आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार, आज या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत असताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना नक्की काय मिळालं आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून योजनेचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य मिळणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपण याआधीच सांगितलं होतं की यावेळीच्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निर्णय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। का तर लक्षात घ्या, यावेळीच्या अधिवेशनामध्ये घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाली आहे। ज्या कर्जमाफीच्या घोषणासाठी सरकारकडे त्या प्रमाणामध्ये बजेट देखील असणे आवश्यक असते आणि या बजेटची तरतूद करत असताना मग लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाचा निर्णय सरकारने घेतला असता तर त्या ठिकाणी सरकारला देखील इतर तरतूद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या असत्या आणि म्हणूनच सरकारने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा निर्णय घेतला गेला नाही। किंवा असं देखील बोललं जात होतं की ज्या पद्धतीने ही योजना मध्य प्रदेशच्या लाडली बहीण योजनेप्रमाणे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना म्हणून काम करते आणि मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला 1000 रुपये महिना हे लाडक्या बहिणींना सुरुवात झाली होती, त्यानंतर 1250 झाले, आता तिथे 1500 रुपये आहेत। तर त्याप्रमाणे कदाचित महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जे 1500 रुपये केले होते ते 1750 रुपये किंवा 1800 रुपये होतील आणि 1800 रुपयानंतर परत 2100 रुपये होतील, असे 2 टप्प्यांमध्ये हे वितरण वाढेल। परंतु त्या संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय या अधिवेशनामध्ये घेतला गेला नाही। आता यामधील महत्त्वाच्या काही बाबी आहेत, त्या बाबी आपण जाणून घेऊया। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद केली गेली आहे। भरीव निधी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी महिला दिनाच्या निमित्ताने दिला असल्याची माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी एक वर्षभर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना सुरळीतपणे काम करणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी नेहमीप्रमाणेचे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये तसेच जमा होणार आहेत। यामध्ये नवीन ई-केवायसी बाबत काहीतरी बोलणे आवश्यक होते, परंतु नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारची घोषणा न झाल्याने ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहून गेली आहे त्यांना कदाचित यापुढे योजनेअंतर्गत कधीही ई-केवायसी करता येणार नाही आणि परिणामी त्यांचे योजनेचे पैसे जे नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत ते तसेच बंद राहतील। त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे अशा लाडक्या बहिणींसाठी हा एक धक्का असणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे यावेळी 2100 रुपयांची शक्यता कमी असणार आहे, कारण ही आपण आधीच तयार केलं होतं। आधीच आम्हाला माहिती होतं की या ठिकाणी 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाणार नाही, 1500 रुपये असणार आहेत। ते 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील आणि ते त्याच पद्धतीने बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत कायमस्वरूपी, म्हणजेच की जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे सुरू राहील आणि या योजनेसाठीचा निधी भरीव प्रमाणामध्ये आम्ही वाटप करू। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या सहकारी पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांसाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींचा एखादा ग्रुप असेल किंवा समूहाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी नागरी सहकारी पतसंस्थेसाठी देखील त्या ठिकाणी ते अर्ज करू शकतात। ज्या नागरी सहकारी पतसंस्थेला सरकारच्या वतीने किंवा त्या ठिकाणी विविध माध्यमांतून कर्ज मिळते आणि त्या कर्जाचा वापर करून त्या ठिकाणी लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय देखील करू शकतात। लाडक्या बहिणींना 37 लाख लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दिदी बनवलं आहे आणि यापुढे देखील आम्ही या लखपती दिदी अंतर्गत लाडक्या बहिणींची तसेच त्या पद्धतीने वाढ करू असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यासोबतच अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ होईल। मी जे बोललो त्याप्रमाणे की मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आलेली होती। मध्य प्रदेश सरकारने सुरुवातीला लाडली बहिणा नावाने योजना सुरू केली होती, ज्या योजनेमध्ये 1000 रुपये मिळायचे आणि आता तेथील महिलांना 1500 रुपये मिळतात। 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी योजनेमध्ये वाढ केली, 1000 रुपयाचे 1250 झाले, 1250 चे 1500 झाले। त्याप्रमाणे राज्यामध्ये सुरुवातीलाच 1500 रुपये होते तर 1500 चे नंतर 1800 होतील आणि 1800 चे नंतर 2100 रुपयांप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील, परंतु त्याला काही प्रमाणामध्ये वेळ जाणार आहे। यामध्ये बोलत असताना आपले मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी टोमणा देखील मारल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी विरोधकांना सांगितलं की 2100 रुपये देखील आम्ही 100% करू, परंतु 2100 रुपये आम्ही करण्याआधी तुम्ही कोर्टात जाऊ नका आणि लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा विरोध करू नका। पण लाडक्या बहिणींना या अधिवेशनामध्ये असं काही खास किंवा विशेष काहीही मिळालं नाही। तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणींचा कोणता ना कोणता निर्णय या ठिकाणी घेणं गरजेचं होतं का? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।